आतापर्यंत तुम्ही ओबीसी समाजाच्या वतीने भूमिका मांडली आहे. मात्र काही प्रश्न अनेक अनुत्तरित आहे की ज्याची उत्तरे हवी आहेत, जसं की राज्य मागासवर्गीय आयोग. या आयोगाच्या 3 सदस्यांनी राजीनामा दिला आणि मेश्राम हे जे चौथे सदस्य होते, 3 महिन्याचा कालावधी उर्वरित असताना सुद्धा त्यांना राजीनामा द्यायला लावला. तर असा आरोप होतो आहे की सरकारला जसा हवा होता अहवाल तसा, म्हणजे मराठा हे मागास आहे असं दडपण होतं आयोगाच्या सदस्यांवर. असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच वाटतं. याच्यावरती याआधीसुद्धा मी बोललेलो आहे. जेव्हा आमच्या 3-4 सदस्यांनी आणि माननीय अध्यक्षांनी राजीनामा दिला, तेव्हासुद्धा मी बोललो होतो की जे ओबीसी समाजाचे सदस्य या राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये आहे, त्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षसुद्धा होतात आणि या सर्वांना एक शोकॉज नोटीस सरकारने दिला होता आणि त्या शोकॉज नोटीस म्हणजे आपल्यावरती लावलेले आरोप आहेत असं मत त्या सदस्यांचं झालं. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस ते राजीनामे दिले होते. परंतु चंद्रलाल मेश्रामनी राजीनामा दिला नव्हता. ते निवृत्त न्यायाधीश होते. ते त्या आयोगावरती काम करत होते. परंतु जेव्हा त्यांचेसुद्धा कुठेतरी आपल्याला त्रास होतो आहे, त्यांच्या भूमिकेचा त्रास होतो आहे, हे ज्या दिवशी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी सरकारला कळवलं असेल किंवा काय, त्या दिवशी चंद्रलाल मेश्राम यांनासुद्धा त्या मंडळावरून निष्कासित करण्यात आलं आणि कारणं हे दाखवण्यात आली की आपण 3 सभांना अनुपस्थित होते. खरं म्हणजे नियम असा आहे की सतत 3 मिटिंगला गैरहजर असल्यासच त्यांना तशा प्रकारचं निलंबित करता येते. ते चंद्रलाल मेश्राम 3 वर्षाच्या कालावधीत 3 वेळा अनुपस्थित होत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून हा ओबीसी समाजावरती सरकारने केलेला फार मोठा अन्याय आहे. अशा प्रकारचा अन्याय सरकारने करू नये. सर्व समाजाला एकसारखी वागणूक देण्याचं काम सरकारने करायला पाहिजे. परंतु हे प्रकार या ठिकाणी घडले, त्याचा आम्ही वारंवार निषेध केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही सरकारचा जाहीरपणे निषेध करतो. सर, नाना पटोले यांनी काल आरोप केला की 6 दिवसात मुंबईमध्ये 25 लाख सर्वेक्षणं झाले. तर हे काय सूचित करतं? आता असं आहे मॅडम की सरकारने हे सर्वेक्षण केलं, 4.5 लाख लोक त्याच्यामध्ये लावले असं वारंवार सांगण्यात येतं आणि त्यामुळे आता मुंबईमध्ये किती कर्मचारी त्यांनी कामावरती लावले होते याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावरती आपण वक्तव्य करू शकत नाही. सर, राज्यामध्ये 50% मर्यादा ओलांडली गेलेली आहे आणि 10% आर्थिक सर्वे आपलं आरक्षण लागू झालेलं आहे आणि आता 10% मराठ्यांना दिल्यानंतर ही मर्यादा 75% गेलेली. काय वाटतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा टिकाव लागेल का? तो विचार सरकारला करायचा आहे. काल विधेयक पारित करताना सरकारद्वारे हे सांगण्यात आलं की 20 ते 22 राज्यामध्ये 22%ची मर्यादा 50%ची मर्यादा ही ओलांडलेली आहे. तामिळनाडूचं उदाहरण त्यांनी दिलं, बिहारचं उदाहरण त्यांनी दिलं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशा प्रकारचं करायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही आणि मग तशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकार करून पाहिले असेल. भविष्यामध्ये काय होते त्याच्याकडे आपण प्रतीक्षा करू. एक मिनिट मला माईक देऊन थँक्यू. सर, सुप्रसिद्ध विधितज्ञ उल्हास बापट यांनी 10व्या परिशिष्टमध्ये सुधारणा करण्याचा हक्क हा केंद्राला असताना राज्यांनी हे केलेली आहे आरक्षण देणं. तर हे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. आता मॅडम कसं आहे की प्रत्येक विधितज्ञाचं, प्रत्येक न्यायाधीशाचं मत हे वेगवेगळं असू शकते. बापटसाहेब असं म्हणाले. त्याच वेळेस काल भोसले साहेब हे सुद्धा निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी म्हटलं की बा आम्ही ज्या काही सूचना केल्या होत्या आणि त्याचं जर योग्य प्रकारे पालन झालं असेल तर हा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकतो असं माझं मत आहे. मग प्रत्येकाच्या मतावरती आपण प्रतिक्रिया देणं काही मला योग्य वाटत नाही. शेवटचे 2 प्रश्न आहे सर. खुल्या वर्गामध्ये भरपूर नाराजी आहे. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे जे आरक्षणाचा जो सुरू आहे आणि त्यांच्यासाठी आता फक्त 25% जागा आहे. सोशल मीडियावर यावर भरपूर नाराजी व्यक्त होत आहे. सर, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणाल? नाही, सर्वांना समान न्याय सरकारने द्यायला पाहिजे. ते धोरण स्वीकारायला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही वारंवार एक मागणी करत असतो की सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून त्याची आकडेवारी प्रसिद्ध करावी व ज्यांची जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी
भागीदारी या नियमाप्रमाणे सर्वांना त्यांच्या त्या प्रमाणामध्ये जर आपण हिस्सा दिला तर कोणाची काही नाराजी राहणार नाही. सर, शेवटचा प्रश्न अशी चर्चा आहे की तुम्ही लोकसभेची निवडणूक नागपुरातून लढणार आहे. मॅडम, मी ही अजूनपर्यंत लोकसभेची तयारी आहे. मी अजूनपर्यंत कुठल्याही पक्षाला उमेदवारी मागितली नाही आणि तशी काही माझी तयारी नाही आहे. मला आजकाल माझ्या ओबीसी समाजाचा काम करण्यातच एवढा आनंद मिळतो की हे काम एवढं भरपूर काम आहे की एका वेळेस माणूस 2 क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही. एक तर समाजकारणामध्ये फुल टाईम करत असाल तर आपण राजकारणामध्ये वेळ देऊ शकत नाही आणि राजकारणामध्ये पूर्ण वेळ काम करत असाल तर समाजकारण करू शकत नाही. अशा विचंबनेत मी असल्यामुळे अजूनपर्यंत तरी मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि म्हणूनच कुठल्याही पक्षाकडे उमेदवारीसुद्धा मागितलेली नाही.